नमस्कार अमरावती. अमरावती जिल्हा सत्र न्यायालय परिसरात अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून वकिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली असून शिस्तबद्ध पद्धतीने मतदान सुरू आहे. या निवडणुकीत एकूण 23 उमेदवार रिंगणात उतरले असून त्यापैकी 13 उमेदवारांची निवड होणार आहे. विविध पदांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळते. एकूण 1576 मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाने आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. दरम्यान लायब्ररी सचिव पदासाठी सुमित शर्मा यांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे या पदासाठी मतदानाची गरज भासली नाही. आणि विशेष म्हणजे माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनीही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ॲडव्होकेट प्रशांत रमेश देशमुख, ॲडव्होकेट धनराज साधवानी, ॲडव्होकेट अनिल विश्वकर्मा अध्यक्षपदाकरिता रिंगणात उभे आहे, तर गिरीश धर्माळे, ॲडव्होकेट सचिन पंडितकर यांच्यासह अनेक जागेकरिता अनेक उमेदवार रिंगणात उभे आहे. निवडणुकीची मतमोजणी उद्या 1 मे रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता मी वकील आहे म्हणून आले आणि दादांच्या कृपेनं मला इथं यायला मिळतं आहे. प्रोफेशन एकदम चांगलं आहे, लोकांची मदत आपण करत असतो आणि या ठिकाणी आत्ता नवीन गोष्ट अशी आहे की प्रत्येक निवडणूक 2 वर्षांनी होणार आहे आणि महिलांसाठी पण 30% रिझर्वेशन आता केलेलं आहे. आणि मी बघितलं खूप उत्साहामध्ये सगळे कंटेस्टंट्स एकदम फ्रेंडली वातावरणामध्ये उभे होते आणि भरपूर महिलाही मला त्या ठिकाणी दिसला, तर हे आनंद वाटण्यासारखंच आहे. बॅलेट पेपरवर संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली, काय वाटतं या नंतर जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच व्हायला हवं? बिलकुल बॅलेट पेपर व्हायला हवेत. ॲडव्होकेट रामपाल कलंत्री मुख्य निवडणूक अधिकारी आहे. हे ॲडव्होकेट शोएब खान डेप्युटी इलेक्शन ऑफिसर आहेत माझ्यासोबत आणि 25 लोकांची आमची या ठिकाणी टीम आहे. आमचे सहकारी म्हणून सहाय्यक चुनाव अधिकारी 1576 मतदार आहेत आणि आज जे आहेत ते 23 उमेदवार आज मैदानामध्ये आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष महिला राखीव, सचिव, कार्यकारिणी सदस्य महिला राखीव. एक जे लायब्ररी सचिव आहेत सुमित शर्मा म्हणून, ते अविरोध निवडून आलेले आहेत आणि सकाळी आम्ही 10 वाजता या ठिकाणी मतदानाला सुरुवात केली. आतापर्यंत 11 वाजले आहेत. 1 तासामध्ये या ठिकाणी 250 लोकांनी मतदान केलेलं आहे. ही प्रक्रिया आज दुपारी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. 5 वाजता मतदानाचं कार्य बंद करण्यात येईल. मतपेट्या सर्व सील करून सर्व उमेदवारांच्या समोर वर लॉकरमध्ये ठेवण्यात येतील आणि उद्या सकाळी ठीक 10:30 वाजता पुन्हा मतमोजणीची प्रक्रिया होईल. सर्वात आधी कार्यकारिणी सदस्यांचे मत मोजले जातील, त्याच्यानंतर उपाध्यक्षांचं आणि सर्वात शेवटी सचिव आणि अध्यक्ष यांचे मत, याप्रमाणे मतमोजणी होईल आणि सर्व मतमोजणी झाल्यानंतर त्याचा निकाल जाहीर करण्यात येईल. ते रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता आहे. हेच आव्हान आहे की जास्तीत जास्त आमच्या वकील बंधू भगिनींनी मतदान करावं, योग्य व्यक्तीची निवड करावी आणि आम्हाला पूर्ण सहकार्य करावं, जेणेकरून पूर्ण पारदर्शकता ठेवून अगदी सुव्यवस्थितप्रमाणे ही प्रक्रिया पार पडेल असं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांना आवाहन करतो, तशी विनंती करतो आम्ही त्यांना.